आम्ही भीक मागत नव्हतो त्यांना, त्यांनी सांगितलं ना. आता तेच सांगताय मार्च संपत आला, आता आयत्या वेळेला कुठून कर्ज भरणार आम्ही, कुठून पैसे जमा करणार? परिस्थिती बेकार आहे ना, परिस्थिती नाहीच ना, पैसे भरायची परिस्थिती नाही कोणाची. आणि आम्ही सगळे त्यांच्या भरोश्यावर बसलो होतो, आपल्याला कर्ज भरायचं काम पडणार नाही. कारण की शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय इलाजच नाही. 3 दिवसामध्ये तुम्ही सांगता की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाका. ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीच्या अगोदर वेगळं बोलता आणि निवडून आल्यानंतर वेगळं बोलता, तुम्हाला आता गरज राहिली नाही 5 वर्ष. 3 मिळून सरकार झालेलं आहे. उलट असं वाटलं की जोरानं काम होईल. उलट त्यांना कर्ज माफ होणारच नाही म्हणल्यानंतर 28 तारखेला तुम्ही सांगता आणि 3 दिवसात तुम्ही भरा म्हणता. विधानसभा निवडणुकीचे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारने जाहीरनामा जाहीर केला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा उल्लेख पण होता. सध्या अजित पवारने एक वक्तव्य केलं आणि त्यांनी म्हटलं आहे की जे किसान आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. सध्या मी छत्रपती संभाजीनगरातील आटगाव मध्ये आहे आणि येथे काही शेतकरी आहे आपल्यासोबत. त्यांचं काय मत आहे? अजित पवार यांनी जे म्हटलेलं आहे की कर्जमाफी होऊ शकत नाही, तर तुम्हाला काय वाटतं? मराठी त्यांनीच सांगितलं कर्जमाफी करणार आहे. आम्ही त्यांना मागत नव्हतं कर्जमाफी द्या म्हणून. तेच विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला बोलले आम्ही कर्जमाफी करणार आहे. आले आले आम्ही कर्जमाफी देऊ म्हणून आम्ही शेतकरी लोक आशाला लागलो. आम्हाला काय गरज द्या, आम्ही भीक मागत नव्हतो त्यांना, त्यांनी सांगितलं ना. आता तेच सांगताय मार्च संपत आला आणि 28 तारखेला सांगताय तुम्ही कर्ज भरून टाका. आता आयत्या वेळेला कुठून कर्ज भरणार आम्ही, कुठून पैसे जमा करणार? आता आज 1 तारीख आहे. आता आज जे लोक राहिले यांना डबल व्याज लागणार आहे साहेब. काय शेतकऱ्याचे अतिशय हाल आहे. या कर्ज माफीच्या आशेमुळं लोक थकीत राहिले, त्याच्यामुळे त्याला आर्थिक भुर्दंड बसणार आहे आणि दुसरं दुबार कर्ज भेटणार पण नाही त्यांना. काही कर्ज घेतला होता का तुम्ही? हो, कर्ज घेतलं होतं ना मी. 1 लाख रुपये घेतले, त्याला 6% व्याज होतं. पण आता हे म्हणजे कर्जमाफी होणार आहे, आम्ही भरलं नाही. आणि आता 28 तारखेला सांगितलं भरा. 28 तारखेला अजित पवार नाही काही करा पण भरा. आता आम्ही काही तुम्हाला कर्जमाफी देऊ शकत नाही. मग 28 पासून तर बँकाच बंद होत्या आणि 1 लाख रुपये कुठून आणणार आहे माझ्यासारखा शेतकरी? आयत्या वेळेला पैसे कुठून आणणार आहे? आणि आता न आणल्यामुळं ह्या 1 लाखाला जे 6% व्याज होतं ते आता 12-15% लागणार आहे आजपासून 1 तारखेपासून. काय करणार आहे आम्ही? कुठं ओरडणार आहे? कोणाला सांगणार आहे? यांच्या या शासनाच्या चुकीमुळं आम्हाला शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतोय. सध्या आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहे. मला सांगा तुमचं नाव काय आणि शेती किती आहे तुमची? माझं नाव बद्रीनाथ कारवे ढाकणे. 7 एकर जमीन आहे. काय काय पेरणी केली होती? पेरणी मक्का, गहू आणि कपाशी. तर काय किती खर्च आला होता? खर्च तर तशी शेती परवडत नाही, पण आता त्याला केल्याशिवाय पर्याय नाही. काही कर्ज घेतला होता का? कर्ज आहे ना, कर्ज आहे. वडिलांच्या नावानं आहे 70-80 हजार रुपये, माझ्या नावानं 50 हजार रुपये, जवळपास 1-1.5 लाख रुपये कर्ज आहे. आणि ते काही आम्ही भरू शकत नाही, पैसेच नाही. सध्या काय परिस्थिती काय आहे शेतामध्ये? परिस्थिती काय, पाणी नाही एरियाला, उत्पन्न हे बरोबर नाही, पाऊस पाणी नाही, काही नाही. त्याच्यामुळे काही उत्पन्नाची बाजू काही एवढी नाही. परंतु अजित पवारने हे म्हटलेलं आहे की जे कर्ज घेतलं होतं ते भरा लवकर. आता पैसे नाही भरत कुठून? आता पैसे कोण देणार अशा याच्यामध्ये? आम्हाला पण सुद्धा जे आहे ते भरलं जाणार, तर लोक देत पण नाही पैसे कोण आणायला. परंतु निवडणुकीच्या आधी त्यांनी म्हटलं होतं की जे फार्मर्स आहेत त्यांच्या कर्ज माफी होणार. आता तरी घोषणा देतात कर्जमाफी करणार, पण करत नाही ना. शेतकरी सगळे आशावर बसले. आम्ही पण असं, आम्हाला पण वाटलं होतं नाही बा आपले 2-5 पैसे आपल्याला माफ होणार आहे, त्यासाठी आम्ही पण निवांत होतो. आणि आता अचानक सांगितलं कसे पैसे आणायचे, कुठून आणायचे, कसे भरायचे? परंतु सरकारचं म्हणणं आहे की सर्वसामान्य जनताचं सरकार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? काय परिस्थिती बेकार आहे ना, परिस्थिती नाहीच ना, पैसे भरायची परिस्थिती नाही कोणाची. आता आपली नाही तर आपल्यासारखे शेतकऱ्याची नाहीच ना. 5-7 एकर शेतकरी काय करू शकतो? पोट भरू शकत नाही आणि कर्ज भरू शकत नाही. मोठी अवघड समस्या आहे. शेतीतलं पाणी नाही, पाऊस नाही, वेळेला उत्पन्न होत नाही. त्याच्यामुळं पोट भरायची सुद्धा परिस्थिती बेकार झाली. तर राज्यामध्ये पण काय वाटतं तुम्हाला? राज्य सरकारने हे अजित पवारने हे असं काय म्हटलं? हे असं त्यांचं हे म्हणणं तर चुकीचं जाईन त्याला, तुम्ही कर्ज भरा म्हणून. आणि पहिलं सांगितलं कर्ज माफ करून आता ऐन टायमाला भरू मला नाही, त्याचा चुकीचाच प्रश्न आहे ना. कर्ज भरा मला हे चुकीचा प्रश्न आहे. आणि आम्ही सगळे त्यांच्या भरोश्यावर बसलो होतो, आपल्याला कर्ज भरायचं काम पडणार नाही, तेवढे 2 पैसे वाचू शकते आमचे. काय पीक विमा घेतला होता का? काही पीक विमा भरला होता पण ते आलंच नाही.
काही कंप्लेंट केली होती? कंप्लीट केलं होतं पण तरी पण नाही मिळाला. अजून आपल्या सोबत काही शेतकरी आहे. दादा मला सांगा, नाव काय तुमच्या, शेती किती आहे तुमची आणि उत्पन्न किती होतात वर्षात? माझं नाव जगदीश ढवले. माझी 13 एकर जमीन आहे. त्यामध्ये मी तूर, सोयाबीन, कापूस अशी उत्पन्न घेतो. जर बघितलं तुम्ही तर त्याला येतो 70,000 रुपये खर्च आणि उत्पन्न होतं 50,000 रुपयाचं. आणि अजित पवार यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सरसकट कर्जमाफी देऊ, आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस त्यांनी सरकार याच्या अगोदर सांगितलं की 7/12 शेतकऱ्याचा कोरा 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 असं त्यांचं विधान आहे, आणि आज ते काय म्हणतात की कर्जमाफी होणार नाही. आणि दुसरे उपमुख्यमंत्री काय सांगतात की 28 तारखेला सांगतात की तुम्ही कर्ज भरा 31 तारखेपर्यंत. आज शेतकऱ्याचा माल बघितला तुम्ही, जर कापूस बघितला 6,000 रुपये क्विंटल, तूर बघितली 7,000 रुपये क्विंटल, आणि सोयाबीन बघितले 4,000 रुपये क्विंटल, आणि माल शेतकऱ्याला 2 क्विंटल 3 क्विंटल झालेला आहे. कोणाकडे 50,000, कोणाकडे 70,000 रुपये आहे, त्याचं व्याज 3,000 रुपये. या 3 दिवसामध्ये एवढे मोठं कर्ज शेतकऱ्यांना भरायचं कुठून? कारण की शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय इलाजच नाही. 3 दिवसामध्ये तुम्ही सांगता की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाका. शेतकरी काय थोडी नोकरीला आहे? शेतकरी हा राजा आहे. ज्यावेळेस पेरतो आणि जमिनीतून उगतं मग ते विकतो, आणि मग त्यावेळेस उत्पन्न येतं, मग त्यावेळेस तो कर्ज भरतो. आणि तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी असं सांगितलं की बाबा तुम्हाला कर्जमाफी देऊ, आणि आज तुम्ही त्या शब्दावरून फिरतायत. शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याच्यानंतर त्यांनी असं पीक विमा योजना बंद करून फक्त त्यांना लाडकी बहीण चालू ठेवायची आहे. आम्हाला लाडकी बहीण नको, तुम्ही आमच्या मालाला, शेती मालाला हमी भाव द्या, दुधाला 50 रुपये भाव द्या, कापसाला 15,000 रुपये क्विंटल भाव द्या. आम्ही तुम्हाला आमच्या हक्काचं मागतोय. पीक विमा ही आमच्या शेतकऱ्याची हक्काची योजना आहे, ती बंद करून सरकारला लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण की आज जर बघितलं तुम्ही, शेतकरी हा राजा आहे, आणि आज तो मरतोय, उपाशी मरतोय. जगाचा पोशिंदा आज भिकारी होतोय. ही खूप शर्मेची बाब वाटते. मला सांगा, अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं तर त्याच्यावर मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस, त्यांचं पण आहे म्हणणं आहे की जे अजित पवारने जे बोललेलं आहे ते खरं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही बघितला सर, जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट बघा तुम्ही, शेतकऱ्याचं करू 7/12 कोरा 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 असं 3दा सांगितलेलं त्यांनी. परंतु आज त्यांनी 7/12वर टाकला बोजा बोजा बोजा. आज बघितलं पीक कर्ज माफ करायचं, 3 दिवसात एवढं कर्ज भरायचं कुठं? हे सरकार खोटं बोल पण रेटून बोल. ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीच्या अगोदर वेगळं बोलता आणि निवडून आल्यानंतर वेगळं बोलता, तुम्हाला आता गरज राहिली नाही 5 वर्ष. आणि त्यामुळे तुम्ही आता आहे ना 5 वर्षामध्ये अनेक जाचकाठी शेतकऱ्याला घालून शेतकऱ्याला संपवण्याचा डाव या सरकारने आखलाय. मला सांगा, नाव काय तुमचं आणि तुमची शेती किती आहे? मेरा नाव मराठी, माझं नाव शकील अमीन शेख आहे. माझे 4 एकर जमीन आहे. काय काय पेरणी केली? मक्का पेरली होती, ज्वारी पेरली होती, आणि काही गहू होता. खर्च किती आला? खर्च जे आहे तर आम्हाला 1 लाख रुपये खर्च आलता. जसं काही कर्जबाजारी केली होती? कर्जबाजारी आहे, सोसायटीची जे तर कर्ज आहे 80-90 हजार रुपये कर्ज घेतलं होतं. आज ते 1.5 ते 2 लाख लोक पोहोचले आहे. ते हमेशा म्हणत होते की बाबा कर्जमाफी होणार आहे, तर आम्ही ते तर नाही भरली का आमचा फायदा होईल बाबा काही पैशाचा, पण ते झालंच नाही. आता म्हणते का ते पुरं भरावं लागेल. ते आता कुठून भरायचे आम्ही? आता सध्या तर परिस्थिती अशी आहे आमची का एकदम गंभीर आहे. पाणी नाही आहे, ढोराला बी चारा पाणी जे येतं विकत आणावं लागत. सगळं जे येतं आम्हाला सगळं मोलाचं आहे. त्याच्यात वीज जे येतं आमचा रातची राती वीज त्याचं भेव राहतं आम्हाला बी. तर आणि ते त्याच्यामुळे आम्हाला जे सगळे कोण जे अडचण येईल आम्हाला, पैसे कुठून यायचे म्हणून. निवडणुकीच्या आधी जे वादे केले होते सरकारने, तर त्या वाद्यावर निवडून आली का सरकार? हो, कारण की ते जे निवडणुकीचे पहिले जे बोलतात असं रेटून बोलतात का असं वाटतं की हे खरंच होणार आहे, ते आणि खरं झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते होत नाही. नंतर जे जेव्हा निवडून येते तर तेव्हा ते जे पलटी मारतात का नाही आता हे होणार नाही, आता हे कॅन्सल झालं असं म्हणतात. मग जे शेतकरी जे अडचणीत येतात, शेतकऱ्याला जे अडचणी जेव्हा येते तर ते कोणाला सांगू शकत नाही. तर स्वतः जे
बर्दाश्त करून घेत. अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहे. दादा मला सांगा, नाव काय तुमचा आणि शेती किती आहे? माझं नाव भाऊसाहेब अण्णा देशमुखे. 5 एकर शेती आहे. काय काय पेरणी केली? ज्वारी, गहू, कपाशी. सध्या परिस्थिती काय आहे शेतामध्ये? सध्या म्हणजे पाऊस कमी आहे, विहिरीला पाणी नाही आहे, केलेला खर्च तो अर्धा पण नाही निघला, त्याच्यामुळं परिस्थिती बिकट आहे. परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे की जे कर्ज घेतलेलं आहे ते लवकरच लवकर भरा. आता एक तर उत्पन्न नाही, पाऊस पाणी नाही, पैसा नाही, त्याच्यामुळे कर्ज शेतकरी भरू शकत नाही. त्यांचं हे पण म्हणणं आहे की राज्य सरकारची जे आर्थिक परिस्थिती आहे ते खूप खराब आहे. मी त्यांना पहिल्यांदा का सोनं दिलेले ना, आणि आता शेतकरीकडून कर्ज भरणार आहे. त्याच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही. काय आश्वासन काय केले होते सरकारने? कर्ज माफ करू म्हणून त्यांना आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्याला वाटलं तर तेवढाच आपला काहीतरी फायदा होईल, ते आशामुळे. आणि त्यानंच आशा लावलेलं आहे, नाही तर शेतकरी तर पहिलं त्यानं आशा नव्हती लावली तर कर्ज भरलं असतं शेतकरी. तुम्ही कर्ज घेतला होता का? हो घेतले. किती? 65,000. तर सध्या आता काय करणार? आता त्याचं 2.25 लाख रुपये कर्ज झालं, आता कुठून भरणार? तर सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? सरकारनं जे आश्वासन दिलं कर्जमाफीचं, तेच आम्हाला अपेक्षा आहे. आणि तर कर्जमाफी केली नाही तर? केले नाही तर मग शेतकरी आत्महत्या करणार. आणि कुटुंबाची काय परिस्थिती काय? मग आता त्याला नाविलाज आहे ना, कुटुंबाचा बी जाळ, एकूण शेतकऱ्याचा याचा सरकारचा बी जाळ आहे. तर काय पर्याय? पर्याय काय, आता कर्जच माफीचा पर्याय. मला सांगा दादा, तुमची किती शेती आहे, काय पेरणी केली होती? माझे 2 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये कपास आणि जनावरांसाठी मक्का आणि इतर कडधान्य आहे. समजा सध्या काय परिस्थिती काय आहे शेतामध्ये? खूप बिकट परिस्थिती सध्याला, म्हणजे दुष्काळापेक्षा बी भयानक परिस्थिती. कारण पाणीच नाही या भागामध्ये, टोटल पाणी अजिबात नाही. आम्ही आता 2-2 महिन्यापासून विहिरीमध्ये पाणी साचून ठेवलेलं आहे जनावरांसाठी. म्हणजे बाकीला सोडा, पण फक्त जनावरांना प्यायसाठी जे पाणी ना ते साचून ठेवलेलं आहे सध्याला, की फक्त 50 लिटर पाणी उपसायचं आणि तेवढंच बाकीचं राहिलं साचून ठेवायचं ते फक्त जनावरांसाठी. आणि चारा पूर्ण बाहेरून विकत आणायचा. सध्या वॉटर लेवल किती खाली गेला? खाली म्हणजे कमीत कमी 60 ते 70 फुटाचं खाली गेलेलं आहे. 70 फुट खाली. कर्ज घेतला होता का त्यासाठी? सोसायटीचं कर्ज गेलं होतं 45,000 रुपये. त्याचं आता आजी दादांना असं बोलल्यानंतर मग डाकीमुळं एकूण तिकून पैसे पेड करून सनी त्याचे 47,000 रुपये पेड केलेले. काय करून नाही काय विकला का तुम्ही? नाही विकलं काही नाही. म्हणजे हातपाय पडून एखाद्या शहरात अडकून, समजा पाहुणारा अडकून एकूण तिकून करून सनी ऍडजस्ट विकायचं तर काय. लाडकी बहीण योजनामध्ये पण राज्य सरकारचा खूप पैसा खर्च होता. हो, लाडकी बहीण सर ठीक आहे तुमचं म्हणणं, की लाडकी बहीण त्यांना आता लोक आहे ना कमीत कमी 30-40% तर लाडकी बहीण कमी केलेलं आहे ना. तर ऑलरेडी त्याने कमी केलेलं आहे. मग राहिला किती खर्च तुमच्या बाजूचा? आणि त्यात तुम्ही जे 21 म्हणले होते जाहीरनाम्यामध्ये, 21 देऊ म्हणून सनी 21 तर नाहीच, पण ते 15 बी लवकर करतात ऍडजस्ट त्याला माहिती, पण ते 21 बी करायला पाहिजे ना. अजून आपल्यासोबत चाचा, शेती किती आहे तुमची आणि काय पेरणी केली होती? 4 एकर शेती आहे. मेथूर पेरली होती आणि मक्का पेरली होती आणि बाजरी. सध्याची काय परिस्थिती काय आहे? परिस्थिती काय, पाऊस कमी असल्यामुळे उत्पन्न लय कमी आलं आणि त्याच्यामुळे परिस्थिती नाजूक होऊन बसली. पण आता राहिलं कर्ज माफीच जी घोषणा होती, एक आशा होती बा आपल्याला जो बोज आहे 7-12 वरला तो कमी होईल. तो कमी तर नाही झाला, उलट दुप्पट झाला. आता दुप्पट 7-12 पाहिल्यानंतर झोप येत नाही. या भविष्याचं कसं बा, आपलं कुटुंब कसं चालायचं? निसर्ग असं आहे, मार्केटमध्ये गेलं तर भाव नाही. सरकारची अशा घोषणा राहते, संध्याकाळी बरं वाटतं, सकाळी उठलं गणगण चालू होऊन जाते. कोणत्या गोष्टी रिसॉर्ट सरकारच्या? राज्य सरकारने खूप स्कीम्स पण खूप आणलेली आहे ना. कोणत्या स्कीम आहे शेतकऱ्याच्या पदरात? कोणतं पडलं आम्हाला दाखवा. मी माझंही सांगतो, माझ्या पदरात काय पडलं ते सांगा. काहीच पडलं नाही ना. वीज आहे 8 घंटे, विहिरीला पाणी नाही. वीज असून मी काय फायदा झाला? उत्पन्नच पाहिजे ना ते आमच्याकडे. उत्पन्न काहीच नाही ना. आणि तुमच्या घोषणा आहे असं आहे. सरकारने जे घोषणा केली होती तर तुमची काय फसवणूक झाली का काय? काही लोकांचं म्हणणं आहे की फसवणूक पण झालेली आहे. मग ते फसवणूक सारखंच झालं ना. आम्ही तुमचा रिसॉर्ट ठेवला,
बा हे खोटं बोलू शकत नाही. 3 मिळून सरकार झालेलं आहे. उलट असं वाटलं की जोरानं काम होईल. उलट त्यांना ना कर्ज माफ होणारच नाही म्हणल्यानंतर 28 तारखेला तुम्ही सांगता आणि 3 दिवसात तुम्ही भरा म्हणता. आज माझा सारख्या शेतकरी 60,000 कुठून भरणार सांगा तुम्ही. हा तुम्ही तर 2 महिने अगोदर घोषणाच नसते केली तर काहीतरी एवढं तेवढं करून करतो ऍडजस्ट करतो माणूस. आता आशेवर बसलेलं कोणतरी म्हणलं, एखादा व्यक्ती म्हणला मी तुम्हाला 50,000 देतो 2 तारखेला, आपण त्याची वाट पाहणार. ऐन टायमाला तो नाही म्हणलं, तो फसला ना. मी मागणार फसला की नाही फसला असं झाली. अशी अवस्था शेतकरी झाली. आता तुम्ही शेतकऱ्याला पोशिंदा बळीराजा वाट पाहिजे जातात, पण त्याच्या घरात अन्न नाही खायला ते विचारा. तो किती परिस्थिती आहे, त्याच्या मुलाची फीस कोणी भरतं का ते विचारा. त्याची परिस्थिती काय, आज सण आला त्याची काय परिस्थिती, लय वाईट परिस्थिती. आणि एसीच्या गाड्यात पाहून शेतकऱ्याचं कधीच बरं होणार नाही. काय तुम्ही तुम्ही मला गाडीचं खाली सांगा, उतरा. ईदचा सण कसं झाला तुमचं? काय झालं, नॉर्मल जे झालं ते झालं. आहे त्या कपड्यात शृंगार लागलं, थोडं अनुगोड धोड केलं, मुलाला घेतले कपडे समजूत घालून विषय संपला. मोदी सौगात किट आली होती का तुमच्याकडे? मोदी सौगात किट आली नाही होती नाही का? नाही, ते काय नाही. ते काही आलेलं नाही, काहीच आलेलं नाही. गावामध्ये कोणाला आली का? नाही नाही, कोणालाच नाही आली का. पंतप्रधान म्हणतोय का आम्ही सौगात किट वाटलेली आहे ईदच्या निमित्ताने? ते फक्त त्याची घोषणा होती, आडगाव मध्ये कोणालाच आलेलं नाही. कारण आलेलं राशन दुकानाला पैसे येतो आणि ते आम्हाला देतात, तो काहीच आलेलं नाही. आणि ते नाही इकडे कोणी खेडेगात कोणी विचारलं नाही, कोणी बोललं बी नाही. असं आहे. काय आशा होती का कर्ज माफी नाही. थोडा कर? 100% आशा होते आम्हाला, कारण आम्हाला माहित होतं की बा असे माणसं खोटं बोलूच शकत नाही शेतकऱ्याच्या बाबतीत. पण ते आता आता काय करणार तुम्ही? काय करणार? कर्ज भरायचं आहे तुम्हाला? कर्ज तर भरणार नाही. शेवटला आम्हाला एक माहिती आहे, आता 6चे 12 होऊन जाते, 1,20,000 होऊन जाते. बँकेवाले येतील आणि काहीतरी जप्त करतील. दुसरं काय काय, दुसरं पर्याय काय आम्हाला, असं आहे. पर्याय नाही दुसरं. हे होते शेतकरी. त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने इलेक्शनचे अगोदर जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही. आणि सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे म्हटलेलं आहे की जे कर्ज आहे ते लवकरच लवकर भरा, तर हे किसान चिंतित आहे. इसरार चिश्ती, अडगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई तक.